नमस्कार, आपण पाहता GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर मध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। पानपेटी चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून अटक, चांदीचे घोडे, मुकुट आणि दागिने जप्त। 6 गुन्ह्यांचा छडा, महाराष्ट्रात येऊन मंदिरे आणि घरे फोडून चोरी करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 7,83,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चोरीच्या 6 गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे। सावळदे येथील दत्त मंदिरातील सुमारे 25,000 रुपये रोकड, शिरपूरमधील 3, मालेगाव, धुळे आणि सटाणा येथील प्रत्येकी एका चोरीची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितले। प्रतिनिधी गोकुळ देवरे। मंदिरातून लक्ष देतो। GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर। आमचं न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, फेसबुक पेज फॉलो करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। सर, धुळे पोलीस घटकात शिरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये थानेदार PI परदेसी आणि पोलीस स्टेशनचे जे DBचे पथक आहे त्यांनी सगळे मिळून चांगली कामगिरी केलेली आहे। ते जुलै महिन्यातला ते मंदिर चोरीचा जे गुन्हा होता त्यावर ते वर्कआउट करत होते आणि त्याप्रमाणे गोपनीय माहिती काढून त्यांनी मध्य प्रदेशतून 2 आरोपी अटक केले। नंतर आरोपीला अटक नंतर त्यांची PCR घेऊन विचारपूस केली आणि त्याप्रमाणे जे गेला माल आहे त्यापैकी रिकव्हरीचा प्रयत्न करत होता। तर जे त्यांचे पोलीस स्टेशनचे जे गुन्हा आहे ते तर डिटेक्ट झाली, पण इतर जिल्ह्यातला आणि नाशिक ग्रामीण जिल्ह्यातला पण गुन्हे डिटेक्ट झाले। 2 आरोपी कडून एकूण 2 घरफोडी आणि 4 मंदिर चोरीचे गुन्हा डिटेक्ट केलेली आहे आणि रिकव्हरी जे आहे पूर्ण मिळून जवळपास 8 लाखाची रिकव्हरी आणि त्या रिकव्हरीमध्ये 4 किलो 200 ग्राम चांदी ते पण इन्क्लुडेड आहे। तर माझ्या स्तरावर आणि पूर्ण घटकात करून मी PI परदेसी, आमचे ठाणेदार शिरपूर सिटी पोलीस स्टेशन आणि त्यांचे जे DBचे सगळे कर्मचारी जे आहे
त्यांना मी शुभेच्छा देतो आणि चांगली कामगिरी केलीबद्दल त्यांना मी कॉंग्रॅच्युलेशन्स पण देतो. थँक्यू.